नमस्कार. तुम्ही पाहत आहात MHW मराठी न्यूज आणि आज आपण बोलणार आहोत तामिळनाडूच्या राजकारणात घडलेल्या एका मोठ्या ऐतिहासिक क्षणाबद्दल. अभिनेता ते मुख्यमंत्री असा प्रवास करणारे थलपती विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच काही मिनिटांतच 3 मोठ्या निर्णयांवर सही केली आणि त्यानंतर संपूर्ण देशाचं लक्ष आता तामिळनाडूकडे वळलं आहे. चेन्नईमधील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात विजय यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि हजारो समर्थकांच्या घोषणांमध्ये नव्या राजकीय पर्वाची सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण सर्वात मोठी चर्चा झाली ती त्यांच्या पहिल्याच दिवशी घेतलेल्या निर्णयांची. कारण अनेक मुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतर काही दिवसांनी निर्णय घेतात. मात्र विजय यांनी थेट जनतेच्या आयुष्याशी संबंधित मुद्द्यांवर पहिल्याच दिवशी कारवाई करत आपण ॲक्शन मोडमध्ये असल्याचा स्पष्ट संदेश दिला. विजय सरकारचा पहिला आणि सर्वसामान्यांसाठी दिलासादायक निर्णय म्हणजे घरगुती ग्राहकांना दर महिन्याला 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय. आजच्या वाढत्या महागाईच्या काळात वीज बिल हे प्रत्येक घरासाठी मोठं ओझं बनलं आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर ह्याचा सर्वाधिक परिणाम होताना दिसतो. अशा परिस्थितीत मोफत वीज योजनेमुळे लाखो कुटुंबांना थेट फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. अनेक नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून सोशल मीडियावर विजय यांचं कौतुकही सुरू आहे. काही समर्थकांचं म्हणणं आहे की निवडणुकीपूर्वी दिलेलं आश्वासन विजय यांनी पहिल्याच दिवशी पूर्ण करण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे जनतेमध्ये विश्वास निर्माण होईल. मात्र दुसरीकडे विरोधक आणि काही अर्थतज्ज्ञांनी या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की लाखो घरांना मोफत वीज पुरवणं म्हणजे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक भार पडू शकतो. काही अंदाजांनुसार सरकारला दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा खर्च सहन करावा लागू शकतो. त्यामुळे हा निर्णय लोकप्रिय असला तरी दीर्घकाळ टिकवणं किती शक्य होईल याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. दुसरा मोठा निर्णय म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष अँटी ड्रग्ज युनिट स्थापन करण्याचा निर्णय. गेल्या काही वर्षांमध्ये तामिळनाडूमध्ये वाढत चाललेलं ड्रग्जचं नेटवर्क आणि युवकांमध्ये वाढणारं व्यसन हा गंभीर विषय बनला होता. शाळा, कॉलेज परिसर आणि शहरांमध्ये ड्रग्जचा वाढता प्रभाव पाहता सरकारवर कठोर पावलं उचलण्याचा दबाव होता. अशा परिस्थितीत विजय सरकारने प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र अँटी ड्रग्ज युनिट उभारण्याची घोषणा केली आहे. सरकारचं म्हणणं आहे की या युनिटचा उद्देश फक्त ड्रग्ज पकडणं नाही तर संपूर्ण राज्याला ड्रग्ज मुक्त बनवणं आहे. युवकांमध्ये जनजागृती, शाळा कॉलेजांमध्ये विशेष मोहिमा, ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या टोळ्यांवर कारवाई आणि पोलीस प्रशासनाला अधिक सक्षम बनवणं यासारख्या गोष्टी या मोहिमेत समाविष्ट केल्या जाऊ शकतात. मात्र विरोधकांचं म्हणणं आहे की यापूर्वीही अनेक सरकारांनी अशा प्रकारच्या विशेष टास्क फोर्स जाहीर केल्या होत्या, पण प्रत्यक्षात त्याचा फारसा परिणाम दिसला नाही. त्यामुळे आता खरी परीक्षा असेल ती अंमलबजावणीची. तिसरा आणि सर्वाधिक चर्चेत असलेला निर्णय म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र सुरक्षा बल स्थापन करण्याचा निर्णय. देशभरात महिलांवरील अत्याचार, छेडछाड, सायबर गुन्हे आणि स्टॉकिंगच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशा पार्श्वभूमीवर विजय सरकारने महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या विशेष सुरक्षा दलामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला अधिकाऱ्यांचा समावेश असू शकतो. महिलांच्या तक्रारींवर जलद कारवाई, सार्वजनिक ठिकाणी विशेष गस्त, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण आणि महिलांना सुरक्षित वातावरण देण्याचा प्रयत्न या दलामार्फत केला जाऊ शकतो. जरी या दलाबाबत सविस्तर माहिती अजून समोर आलेली नसली तरी महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकार गंभीर असल्याचा स्पष्ट संदेश या निर्णयातून दिला गेलाय. सोशल मीडियावर अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून महिलांच्या सुरक्षेसाठी हे मोठं पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे शपथ घेतल्यानंतर विजय यांनी भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक सरकारचं आश्वासन देखील दिलं. जनतेच्या पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही असं स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तामिळनाडूच्या राजकारणात गेली अनेक दशकं DMK आणि AIADMK या पक्षांचं वर्चस्व राहिलं. पण आता विजय यांच्या TVK पक्षाने सत्ता मिळवत नवीन राजकीय समीकरण निर्माण केलं आहे. अभिनेता म्हणून सुपरस्टार असलेले विजय आता मुख्यमंत्री म्हणून किती यशस्वी ठरतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दक्षिण भारतामध्ये MGR आणि जयललिता यांच्यानंतर आणखी एका अभिनेत्याने मुख्यमंत्रीपद गाठलं आहे आणि त्यामुळे हा क्षण ऐतिहासिक मानला जातोय. राजकीय विश्लेषकांच्या मते विजय यांनी पहिल्याच दिवशी घेतलेले निर्णय हे भावनिक आणि जनतेच्या आयुष्याशी थेट जोडलेले आहेत. वीज, महिला सुरक्षा आणि ड्रग्जमुक्त समाज हे 3 विषय सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित आहेत. त्यामुळे जनतेमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे.
मात्र आता सर्वात मोठं आव्हान असेल ते म्हणजे या घोषणा प्रत्यक्षात यशस्वीपणे राबवणं. कारण इतिहास पाहिला तर मोठमोठ्या घोषणा अनेकदा कागदावरच राहिल्या आहेत. त्यामुळे विजय सरकारला आता लोकप्रियता आणि आर्थिक व्यवस्थापन यांच्यात समतोल साधावा लागणार आहे.